पुस्तक वाचतोय आपण फाइंडिंग माय कोर, लेखिका श्रीमती विनया गोरे, भाग 9. या भागाचं नाव आहे संमिश्र तरुणी. घराबाहेरचं जग माझ्यासाठी अगदी वेगळं होतं, नवं होतं. तो संध्याकाळी ऑफिसातून घरी आला की मी दिवसभरात घडलेल्या घडामोडी त्याला उत्साहानं सांगायची. त्यालाही ऐकण्याची उत्सुकता असायची. मलाही त्याच्या कामाबद्दल कुतूहल आणि जिज्ञासा असायची आणि आम्ही खूप गप्पा मारायचो. काही महिन्यात माझ्या असं लक्षात आलं की तो संध्याकाळी घरी येतो तेव्हा त्याचा मूड फारसा काही बरा नसतो. त्याची चिडचिड होतीये. माझ्या बातम्या तो मनापासून ऐकून घेत नाही. त्याच्या कामाविषयी विचारलं तर त्याची उत्तरं तुसडेपणानं द्यायचा. एकूण त्याला कसलं तरी नैराश्य आल्यासारखी त्याची वागणूक होती. पहिले महिने इतके छान आनंदात काढले होते की अचानक त्याला काय झालं असेल या विचारानं मी हैराण होऊन गेले. मग त्याच्याशी थेट बोलायचं ठरवलं. आमचं बोलणं झाल्यावर माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की याला जर्मनीत तरी यायचं होतं का? याच्या मागे एक म्हटलं तर फार पूर्वीपासून सुरू असलेली आणि त्याला यात ओढलं जावं लागण्याची गोष्ट होती. त्याचं असं झालं होतं की त्याचे वडील 1950च्या दशकात कामानिमित्त वर्षभर जर्मनीत राहिले होते. तेव्हा तो 7-8 वर्षांचा होता. ते कॉटन इंडस्ट्रीत डाईंग आणि प्रिंटिंग मास्टर अशा प्रकारचं काम करत होते. न्यूटिंगेन जवळच्या 5-6 किलोमीटरवर असणाऱ्या वेंटलिंगेनमध्ये ते राहत होते. वर्षभर त्यांच्या क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन ते भारतात परत गेले. त्या अनुभवाचा त्यांना भारतात खूपच फायदा झाला. ते व्यावसायिक यशाच्या पायऱ्या चढत गेले. करिअरमध्ये उत्तम प्रगती झाली. वेंटलिंगेनमध्ये त्याचे वडील ज्या घरात राहायचे त्याचे घरमालक म्हणजे ग्लाड्झले नावाचे एक वयस्कर कुटुंब. ते माझ्या सासऱ्यांना म्हणाले, पत्नीला पण घ्या की बोलावून. त्यामुळे माझ्या सासूबाई पण इथे 2-3 महिने राहून गेल्या. त्यांनाही जर्मनी खूप आवडलं. त्यांच्या या मुक्कामात तिथल्या एका इंडस्ट्रीचे मालक डॉयशले यांच्याशी त्यांची ओळख झाली. 100 कर्मचारी असणारी तशी ती एक लहानशी इंडस्ट्री होती. त्यांना सांगून ठेवलं होतं की माझ्या मुलाला मोठं झाल्यावर शिक्षण पूर्ण करून मी इथे पाठवेन. तुम्ही त्याला नोकरी द्या. आईवडिलांनी मुलाच्या मोठ्या होण्याच्या वर्षांमध्ये त्याच्या मनात पुढे जर्मनीत जाण्याचा विचार पेरून ठेवला होता. तो इंजिनियर झाल्याबरोबर त्याला 3 वर्ष जर्मनीत पाठवायची तयारी सुरू झाली. गोष्ट अशी होती की आईवडिलांनी 1950च्या दशकात घेतलेल्या अनुभवावरून मुलाला 1970च्या दशकात जर्मनीत पाठवायची तयारी सुरू झाली आणि त्यांच्या योजनेनुसार तो इथे आला. आता डॉयशले वयस्कर झाले होते. त्यांचा मुलगा बिझनेस सांभाळत होता. त्यांच्या गरजा आणि माझ्या पतीचं शिक्षण वेगळं होतं. नोकरी मिळाली पण काम अजिबातच मनासारखं नव्हतं. नेमका शब्द वापरायचा तर त्याच्या योग्यतेचं नव्हतं. त्याच्या दर्जाच्या फार खालचं काम करताना त्याची घुसमट होत होती. तो माझ्याशी हे सर्व बोलत असताना माझ्या मनात प्रश्न आला, इथे येणं तरी याच्या मनात होतं का? त्याच्या आईवडिलांनी त्यांचं स्वप्न यांच्या माध्यमातून पुरं केलं होतं का? त्यांच्या कामाचं क्षेत्र वेगळं, त्यांच्या मुलाचं वेगळं, काळ वेगळा, कालानुरूप जागतिक परिस्थिती वेगळी. यापैकी कशाचाही जराही विचार न करता त्यांनी त्यांच्या मुलाच्या आयुष्याची आखणी केली. त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या आणि आश्चर्य म्हणजे उच्च शिक्षित मुलानं हे सर्व मान्य केलं. वडिलांसारख्या इथल्या अनुभवाचा फायदा आज त्यांच्या मुलाला होईल का नाही याचा विचारही कोणी केला नव्हता. हे सगळं असं होतं तर मला यापैकी काही माहिती असायची शक्यताच नव्हती, कारण आमची ओळखच अलीकडची. त्याच्या आईवडिलांनी याच्या सबंध आयुष्याचीच आखणी केली असेल तर त्यात माझं स्थान कुठलं? भारतात परत येऊन मग मुलांचा विचार करावा हेही याच्या आईवडिलांनी ठरवावं. हे सारं टप्प्याटप्प्यानं ऐकल्यावर मला जबरदस्त धक्का बसला. आणि मला तर माझ्या आईवडिलांनी फार वेगळं स्वतंत्र विचार करायचे संस्कार देऊन मोठं केलं होतं. तुमच्या शिक्षणाचे, आयुष्याचे निर्णय तुम्ही घ्यायला सिद्ध व्हा. भले चुका होऊ देत.
त्या चुकांची जबाबदारी घेत त्यातून मार्ग काढा. कायम त्यांचं हेच म्हणणं असे. त्यांनी आम्हा बहिणींना तसंच शिकून स्वतःचे निर्णय घेता येण्यासारखं सक्षम केलं होतं. त्याला त्याच्या आईवडिलांनी त्यांच्या हातातलं खेळणं असावं तसं त्यांच्या मनाप्रमाणे मोठं केलं होतं. आता त्याचे परिणाम तो भोगत होता. इथल्या त्याच्या पात्रतेपेक्षा खालच्या दर्जाच्या कामात त्याचं मन रमत नव्हतं. घुसमट होत होती. त्याच्या आईवडिलांनी रंगवलेलं जर्मनीचं, तिथल्या माणसांचं, तिथल्या कारखानदारीचं चित्र आणि तो प्रत्यक्ष घेत असलेला अनुभव 2 टोकांवरचा वाटत होता. आता पुढे काय करायचं? केवढा गंभीर गहन प्रश्न होता हा. त्याच्यासोबत आता माझं आयुष्यसुद्धा बांधलं गेलं होतं. त्याला त्याच्या आयुष्यात मी हवं असणं एवढा एक निर्णय सोडला तर आजवर सर्व निर्णय त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी घेतले असल्याचं त्याच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं होतं. माझ्याबाबत मात्र त्यानं आग्रह धरला होता. अगदी त्याच्या घरच्यांनी पसंत केलेली मुलगी नाकारून त्यानं मला निवडलं होतं. जर्मनीत त्याच्या आईवडिलांच्या निर्णयानुसार 3 वर्ष राहणं आमच्या दृष्टीनं कालव्यय ठरला असता. कारण त्याच्या नोकरीचा त्याला पुढे जाऊन भारतात फायदा झाला नसता आणि माझं अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी 3 वर्षांचा गॅप फार झाला असता. आता आमचा निर्णय काय? आम्हाला काय करायचंय? माझं शिक्षण पूर्ण करण्याचं त्यानं मला जे वचन दिलं होतं त्याचाही त्याला ताण येत राहिला. अचानक त्याला वाटलं की मी अमेरिकेत जाऊन शिकावं. अमेरिकेत राहणाऱ्या त्याच्या चुलत भावांना त्यानं पत्र लिहून कळवलं की विनया अमेरिकेत येऊन शिक्षण पूर्ण करणार असेल तर तुम्ही मदत कराल का? त्यांची उत्तरं आली ज्यात त्यांनी ठाम लिहिलं होतं की तिला परत 4 वर्ष शिकावं लागेल आणि पदवीपूर्व शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वगैरे मिळत नाही. तेव्हा विनयानं अमेरिकेत येऊन शिक्षण पूर्ण करणं योग्य नाही. तिने भारतातच आपलं शिक्षण पूर्ण करावं. यातून आम्ही निर्णय घेतला की त्याच्याकडे इंजिनिअरिंगची पदवी असल्याने त्यानं MS करायला अमेरिकेत जावं आणि मी भारतात जाऊन पदवी पूर्ण करून नंतर अमेरिकेला जावं. गेले कित्येक महिने मानसिकदृष्ट्या फार दमवणारे होते. मी डिसेंबर 1972 आले आणि एकूण 1.5 वर्ष आम्ही दोघांनी एकत्र जर्मनीत काढली. सुरुवातीला 2-3 महिने आम्ही एकदम हनीमून जोडपं एकमेकात रमलेलो होतो. माझी नोकरी, माझं शिक्षण असं माझं एक विश्व हळूहळू बनत गेलं. मी त्यात रमत असताना अचानक पतीची चिडचिड आणि त्यामागचं कारण कळलं. नंतर त्यावर उपाय शोधत गेलो. अमेरिकेत त्यानं पदव्युत्तर शिक्षणाला जाणं हा पर्याय सापडल्यावर आमच्या शांत झालेल्या मनांना वाटलं की चला आता हे सेलिब्रेट करायला हवं. एकदा का तो अमेरिकेत गेला की मी भारतात शिक्षण पूर्ण करून नंतर अमेरिकेत गेले की काय माहीत परत कधी युरोपात येऊ. तर आता ही वेळ आहे युरोपात फिरायची. फिरायचा बेत केला, पण त्यासाठी आमच्याकडे खूपसे पैसे नव्हते. अमेरिकेतील शिक्षणासाठी पैसे राखून ठेवायचे होते. तेव्हा युरेलनं फिरायचं ठरवलं. 1 महिन्याचा युरेलचा पास अगदी स्वस्तात मिळायचा. युरोपातल्या सर्व देशात आणि इंग्लंडमध्येही हा पास चालायचा. युरेलनं फिरणं स्वस्त मस्त तर होतंच, शिवाय त्यात लवचिकता असायची. त्याला फारशी रिझर्वेशन्स वगैरे करावी लागत नसत. सुरुवात आणि शेवट ठरवायचा. मध्ये तुम्ही कुठेही कितीही वेळा प्रवास करू शकायचा. त्या ट्रेन्सचं वैशिष्ट्य असं की डब्यातल्या समोरासमोरच्या खुर्च्या ओढल्या की त्याचा बेड व्हायचा. त्यामुळे रात्र ट्रेनमध्ये काढायची, सकाळी स्टेशनवरच्या वॉशरूममध्ये फ्रेश व्हायचं, सामान लगेज रूम्समध्ये ठेवून त्या ठिकाणी फिरायचं. हॉटेलचा खर्च वाचवणारा असा हा युरेलचा प्रवास. आम्ही दोघं पहिल्यांदाच युरोपात फिरणार असल्याने आयफेल टॉवर, पिसाचा झुकलेला मनोरा, व्हॅटिकन, बकिंगहॅम पॅलेस, साल्झबर्गच्या मिठाच्या खाणी, तरंगतं शहर व्हेनिस अशी कित्येक टुरिस्ट प्रेक्षणीय स्थळं आम्हाला बघायची होती. आम्ही मोठा प्लॅन आखला. जवळपास महिनाभर आम्ही खूप मजा केली. हॉटेलचा विचारही करत नव्हतो. जिथे मुक्काम करायचा आहे तिथे यूथ हॉस्टेलमध्ये राहायचो. पण उलटसुलट प्रवास करून आम्ही तेही पैसे वाचवायचो.
म्हणजे समजा आम्हाला रोममध्ये 2-3 दिवस राहायचे आहे. संध्याकाळी उशिरा रोममधून आम्ही अशा गावाकडे निघायचो की रात्री उलटा प्रवास करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी रोमला परत पोहोचू शकू, जेणेकरून रात्र ट्रेनमध्ये काढता येईल. 2 खुर्च्या ओढून तयार झालेला बेड पुरेसा आरामदायी असायचा. शिवाय आम्ही उत्साही तरुण मुलं असल्यानं या प्रवासाची पुरेपूर मजा घेतली. ट्रेनमधून असा स्वस्तात प्रवास करणारे आमच्यासारखे पुष्कळ बॅकपॅकर्स भेटले. आम्ही एकमेकांचे अनुभव शेअर करायचो. कुणी एखादं चांगलं वेगळं ठिकाण सुचवलं तर आम्ही आमचे प्लॅन्स बदलायचो. प्रचंड हिंडलो, बस मेट्रोनं फिरलो. तिथे जे स्थानिक रस्त्यावरचं खाणं मिळतं ते खाल्लं. भरपूर स्लाईड्स काढल्या, कारण त्या भिंतीवर मोठ्या आकारात बघता येतात आणि शिवाय फोटो तेव्हा महाग पडायचे, आम्हाला परवडणारे नव्हते. अर्थात हा प्रवास आरामाचा नव्हता, पण काहीसा दमवणारा असला तरी आम्ही दोघं पहिल्यांदाच असे मुक्तपणे हिंडत होतो. कसला ताण नव्हता, कुठली डेडलाईन पाळायची नव्हती. कुणा दुसऱ्याच्या सांगण्यावरून न करता आम्ही आम्हाला हवं ते करत होतो. 1.5 वर्ष जर्मनीत रुळणं, भाषा आणि इतर जीवनशैली आत्मसात करणं, नोकरीतले ताण, यातून एक मस्त मोठा ब्रेक आम्हाला दोघांना मिळाला, जो दोघांसाठी अगदी अत्यावश्यक होता. आता त्याने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतलेला होता, पण सप्टेंबरला अजून बराच वेळ होता. मुख्य प्रश्न होता जर्मन व्हिसाचा. त्यावेळेस जर्मनीतले वर्क व्हिसा वेगवेगळ्या पातळीवरच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे असत. तो जेव्हा वडिलांच्या वेंटलिंगेनमधल्या एका कारखानदाराच्या ओळखीने इथे आला तेव्हा त्यांनी त्याला नोकरीचे पत्र दिलं होतं, पण ते इंजिनियर पातळीचं नसून त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचं होतं. आता त्या व्हिसात बदल करून घ्यावा लागणार होता. एकतर इथे इंजिनियरची नोकरी पाहिजे किंवा तसा व्हिसा हवा. व्हिसा नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून व्हिसा अपग्रेडेशन नाही, अशा दुष्ट चक्रात आम्ही अडकलो. पण झालं असं की व्यवसायात मंदी आली आणि त्याची नोकरीच गेली. 1974च्या एप्रिल महिन्यात तो विद्यार्थी व्हिसा घेऊन अमेरिकेत गेला. क्रमशः अभिवाचन निलिमा नातू.